माझ्या शाळेतलं पहिलं प्रेम. आई ग, अख्खा वर्ग तिच्या मागे लागला होता, पण ती माझ्या बरोबरच शाळेत यायची आणि जायची. मूर्ख होती. हा? सायकल होती. हा तरीच मला सांगायची माझा सायकलवाला मुख्य असा, सायकलवाला मुख्य तसा. खरंच तुम्हाला असं म्हणाली ती? म्हणाली. पण तिला तुम्ही कशा ओळखता? कसं म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे, दर आठवड्याला येते माझ्याकडे. पाठीवर टेम्पररी टॅटू काढून घेते आणि बाजूच्या मेडिकल मध्ये जाते. मेडिकल मध्ये कशाला? मला काय माहित, मी नाही त्या फालतू चौकशा वगैरे करत. नाही. अगं भावाने, अहो. तुला जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते की नाही? हा, मगाशी खडे टाकून टाकून माझ्या सगळ्या आयटमची हिस्ट्री काढलीस तू. हा, आणि मग ते मला काय माहिती आयुष्याची, माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लावलीस तू, वाट. माझं काय तसं. 750 रुपये गेले ते गेले, आणि हातावर काय लिहून घेतलंय? पुसुला लिहून घेतलाय, जे पुसुलाच जात नाहीये. Oh, well, excuse me. येस. इथे टॅटू काढतात का? नाही, ते इज्जत काढते. नवीन पार्टनर मिळेल? माझ्या गर्लफ्रेंडचं नाव इथे टॅटू काढायचं आहे मला. तुम्हाला टॅटू काढायचा? येस. टॅटू काढायचा. काय मी टॅटू काढायचा. ऐका ना, एका अक्षराचे 250 रुपये होतील. ठीक आहे. 250, 250, 250 ओनली. तुमच्या चेहऱ्यावरून प्रॉब्लेम वाटतो म्हणून सांगते. काय बोलताय? आणि हो, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम या सगळ्याची अक्षरात गणना होईल. मग नंतर म्हणायचं नाही जर इथे छोटंसं टिंब द्या म्हणून, असं काही चालणार नाही. ठीक आहे. 250 रुपये ना? 250. 2.5 वर्षाचं प्रेम आहे माझं. वा. 250 रुपये म्हणजे काय नथिंग आहे वर यासाठी. हो ना? काढा तुम्ही काढा. वा, म्हणजे नक्की टॅटू काढू मी? नक्की टॅटू काढू ना? काढा, एवढं काय. पण त्याआधी चिमटा काढा ना. 250 रुपये पडतील. काय? चिमट्याचे. तुझी पडे मजाकी हो, पडे मजाकी हो. लवकर टॅटू काढा, म्हणजे जे काम मी करायला आलोय ते करीन आणि निघून जाईन इथून. तुम्हाला निघायची फार घाई आहे ना? काढा पटकन. टॅटू काढूया. कुठे? हातावर काढूया टॅटू. काढा पटकन काढा. सॉरी. 1 मिनिट. तुम्ही प का काढला? तुम्हीच म्हणालात ना पटकन टॅटू काढा. हे बघा, पॉज झालाय, टक्कन राहिलाय फक्त. टोकू नका मध्ये. पण असं पटकन काय लिहिलं मी याच्यावर? तुम्ही म्हणाल मला ना तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे पटकन. अरे एखाद्या मुलीचं नाव पटकन कसं काय असू शकतं? लाडाने मी पटकन तरी नशीब प लिहिलंय. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवी आहे, पल्लवी. हो, मग बरं झालं की नाही? बरं काय बरं? अहो, वेगळं काहीतरी नाव असतं तर मग केवढा मोठा घोळ झाला असता माहितीये तुम्हाला? नाही, काही घोळबिळ काही नाही आलं तसं. काय घोळ झाला नसता. समजा माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पल्लवीच्या ऐवजी पूजा असतं तर मग काय? हे बघा, असं पॉचा पू करायचा. तुम्ही पचा पू केला? तुम्हीच म्हणालात पू करा. मी कुठे म्हणालो पू करायला? मग काय माझं केलं का मी पू? मी फक्त उदाहरण दिलं पूचं. म्हणून प्रूव्ह केलं पू करू. अरे याचा घोळ तुझ्या. अरे हे बघा, हा पू मुळे मी माझ्या पल्लवीला आता काय पुल्लवी अशी हाक मारायची का? हो, मारा ना. अशी कशी मारणार हाक? सोपं आहे. पुल्लवी, अगं पुल्लवी, इकडे जरा. मी तिला पुल्लवी असं का म्हणू? काहीतरी काम असेल तुमचं. माझं काय काम असणार आहे? काम नाही, मग हाक कशाला मारत फिरता? गप्प बसा. मी गप्प. आता एक जरी शब्द तोंडातून काढला ना. मी शांत मुकेश, शांत. शांत. आपण काहीतरी मार्ग शोधून काढूया त्याच्यावर. तुम्ही काम करा. तुम्ही हे पुसून टाका हे तुम्ही.
पुसून टाका डोक्यात पडला तुम्ही पहिली दात पुसून टाका टॅटू काढायला आला तर परमनंट टॅटू आहे हा. तुम्ही करा हो काहीतरी याचं. शांत व्हा. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव मुकेश जाधव. हे बघा असं करूया का हा. पुरुष मुकेश असं लिहूया. छान आहे. अहो, पुरुष मुकेश असं मी हातावर लिहायचं. हो, लिहूया ना. अहो, जर मी असं हातावर लिहिलं तर लोकांना शंका येईल ना की मला शंका आहे मी पुरुष असल्याची. मग ठीक आहे असं लिहूयात पुरुष मुकेश आहे यात काही शंका नाही. अरे अरे काय बाई आहे ही? अहो, काय निबंध लिहायचं काय हातावर पुरुष मुकेश आहे काही शंका नाही म्हणून काय बोलताय उगाच आपलं शांत मुकेश शांत. एक मिनिट आता तुम्ही अजिबात तुमचं डोकं चालवायचं नाहीये. नाही. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. पुचाट लिहायला हरकत नाही म्हणजे असं छोटंसं तोंड बंद ठेवायचं. एकदम तोंड बंद ठेवायचं. तसं पण नाही करायचं अजिबात. एक मिनिट तुम्ही एक काम करा आता. पल्लवी कॅन्सल पल्लवी. असं कसं म्हणजे नशीब मी बॅकअप ठेवला होता. अहो म्हणजे काय एवढं रिॲक्ट होण्याची काही गरज नाहीये. आता गुन्हा नाहीये तो. मग आणि समजा लग्न झाल्यानंतर तिने मला टुल्ली दिली मग आपल्याला पण काहीतरी आपले सगळं ठेवलं पाहिजे ना. मग एक काम करा है ना हा पू खोडून टाका. या पूचं काही करता येईल का? आपण फुल करूयात ना त्याचं. हा म्हणजे फ काढणार मग फुल लिहिणार. डिझाईन करूयात फुलाचं. अच्छा फुलाचं डिझाईन करणार. बरं ठीक आहे एक काम करा ह्याच्या पुढे ना सुष्मिता लिहा. सुष्मिता सुष्मिता चालेल. थांबा थोडस दुखेल. हलू नका. सुष्मिता म्हणजे ती सेक्टर 40 मध्ये राहणारी सुष्मिता. सेक्टर 40 मधली सुष्मिता 6 महिन्यापूर्वीच भेटली होती मला. हो खूप प्रेम करते हो माझ्यावरती. नाही पण थँक्यू. मी ना उगाच त्या पल्लवीच्या मागे लागले होतो. हा पण ही सुष्मिता केवढी गोड आहे हो. कम्प्लीट मॅरेज मटेरियल. खरंय खूप साधी हो बिचारी. अगदीच खरं खूप साधी आहे. तुम्ही कशा ओळखता तिला? हो गेल्या महिन्यात आली होती माझ्याकडे टॅटू काढायला. मांडीवर टॅटू काढून घेतला रॉकी. तुम्हाला लाडाने रॉकी म्हणते ना ती. रॉकी रॉकी मांडीवर अरे प्रेम माझ्यावर करते आणि मांडीवर रॉकी. सुष्मिता कॅन्सल सुष्मिता. कॅन्सल कसं? तिकडे पूच्या बाजूला सू केलं मी. सू लिहिलंय ना मी. ते कसं दिसतंय पुसू. हे काम करा तुम्ही हे पण नाव कॅन्सल करा आणि ना तिथे पुढे लावण्या लिहा. लावण्य. हा हे कसं चांगलं नाव. पण या सूचं काय करणार आधी? सू पूचं काय केलं आपण? फुल केलं ना. सूचं सुलफाकरू करून टाक. फुलावर उडणार फुलपाखरू करून टाक. फुलपाखरू करा. हा आणि पुढे ना लावण्य लिहा. लावण्य. थोडं थांबा. लावण्य म्हणजे असं आडनाव तोंडावर आहे बघा ती. घुगे. घुगे. शाळेत होती हो माझ्या शाळेतलं पहिलं प्रेम. अख्खा वर्ग तिच्या मागे लागला होता पण ती माझ्या बरोबरच शाळेत यायची आणि जायची. मूर्ख होती. सायकल होती. हा तरीच मला सांगायची माझं सायकलवाला मुख्य असा सायकलवाला मुख्य तसा. खरंच तुम्हाला असं म्हणाली ती? म्हणाली. पण तिला तुम्ही कशा ओळखता? रेग्युलर कस्टमर आहे. दर आठवड्याला ते माझ्याकडे पाठीवर टेम्पररी टॅटू काढून घेते आणि बाजूच्या मेडिकल मध्ये जाते. मेडिकल मध्ये कशाला? मला काय माहित. मी नाही फालतू चौकशा वगैरे करत. नाही अगं भावाने
तुला जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते की नाही हा मगाशी खडे टाकून टाकून माझ्या सगळ्या आयटमची हिस्ट्री काढलीस तू हा आणि मग ते मला काय माहिती आयुष्याची माझ्या सगळ्या स्वप्नांची वाट लावलीस तू वाट. माझं काही तसं 750 रुपये गेले ते गेले आणि हातावर काय लिहून घेतलंय पुसुला पुसुला लिहून घेतलाय जे पुसुलाच जात नाहीये. आपण काहीतरी मार्ग शोधूया एक याच्यावर. मिनिट तुम्ही नका मार्ग शोधू मीच सांगतो. हा. लावण्या पण कॅन्सर. कॅन्सल ना हा. पुढचं नाव सांगा पटकन. तुम्ही ट्विंकल लिहा ट्विंकल. ट्विंकल ना ट ट आणि ट्विंकल म्हणजे ती अक्षय जाधवची. फोडून टाका ते नाव पण आहे पाहिजे मला फोडून टाका. बरं बरं. एक काम करा कल्पिता लिहा कल्पिता. कल्पिता कल्पिता म्हणजे ती मोहन सरमाळकरची. सरबरी झालोय मी आता खोडा. लिली लिहा लिली 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 पटकन लिही. जरा दुखेला ली हा झाले ली ली म्हणजे ती लिली. नाही हे सोपं आहे राहू दे. सोपं आहे म्हणजे सोपं आहे म्हणजे जोडाक्षर नाही येत ना यात. एक मिनिट जोडाक्षर नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. काही नाही बोल लवकर जोडाक्षर म्हणजे काय म्हणायचं तुला. बोल लवकर काय म्हणायचं तुला बोल लवकर नाही तर. सॉरी माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मला जोडाक्षर लिहिता येत नाही त्यामुळे आणि ते तुमच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं अशीच आहेत ते काय लावण्या सुष्मिता कसं जमणार होतं म्हणून मी तुम्हाला टेपा लावल्या. अगं जर तुला येत नाही मग आधी सांगायचं ना मला. अरे मी दुसरीकडे गेलो असतो हो. हा तुझ्या जोडाक्षराच्या नादा हातावर काय लिहून घेतलंय मी पुसुला टकली. पुसुला टकली हातावर लिहून घेतलंय. आता बाहेर जर कोणी मला विचारलं की हे पुसुला टकली काय आहे तर त्यांना काय सांगू. सांगून टाका जन्मखून आहे. बापाने ठेवली होती जन्मखून एवढी मोठी तुझ्या. जन्मखून म्हणे जन्मखून पुसुला टकली टकली. ओ शांत. एक मिनिट एक काम करा हा. हे ना मिटून टाकायचे हा? म्हणजे तुम्ही आता एकदम जंग करून टाका. ड्रॅक्युला काढा त्याच्यावर ड्रॅक्युला. मगर काढा मगर एकदम असा कोल्हा बिल्ला असं सगळं डिझाईन करून टाकायच्यावर. एक काम करा या तुम्ही बसा इकडे बसा. हा, शांतपणे बसा. डोळे बंद करा ओम लावलात तरी चालेल. थोडं शांत नका लावू. नका फक्त डोळे बंद करा आणि शांत व्हा. हा. हा, हे बघा असा उपाय आहे ना की म्हणजे थोडस दुखेल तुम्हाला पण नवीन स्किन येईल हा. आणि कदाचित यापेक्षा थोडीशी अजून गोरीच असेल ती. आणि मग एखादी गर्लफ्रेंड करा पण जोडाक्षर नाव नसलेली हा. आणि मग या माझ्याकडे मग आपण करू. जरा हात पुढे करा. काकडीची सालं मस्त चिरली